तर मित्रांनो, कसा वाटला गेटअप? क्वालिटी का नाही? तर हा गेटअप करण्यामागचा विषय असा का सकाळ सकाळच अण्णांनी यांनी जाऊन वैरणीचा हिला आणला होता आणि तोच आता आणले सर रचायचा होता. सगळी वळई मस्तपैकी रचून घेतली आणि शेताला जाता जाता त्या दिवशी नीट केलेली पाईपलाईन थोडी गाडायची राहिली होती ती गाडून घेतली आणि मग शेताला पोचल्या पोचल्या पहिल्यांदा सगळं कारव्यांचं बेळ अण्णांनी आणि आम्या खाली नेऊन टाकलं आणि लगेचच कारव्या खोचायला सुरुवात केली. कारव्या खोचायला 2-2 लाईनी चालू होत्या, त्याच्यामुळे कारव्या खोचून लवकरच झाल्या होत्या. म्हणून मग आंबा उतरायचं नियोजन झालं. ते नियोजन सक्सेसफुल करण्यासाठी बाबांनी भली मोठी गाठी घेतली आणि त्यालाच आपला गावठी जुगाड म्हणजे हा असा आपला येळा बांधला आणि लगेच कायऱ्या काढायला सुरुवात केली. आणि मग जेवढ्या कायऱ्या उतरवता येतील तेवढ्या कायऱ्या उतरवल्या आणि घरी घेऊन आलो. कायऱ्या पिकत घालायला पेंडा तर 2 दिवस आधीच आणून ठेवला होता. मग लगेच कायऱ्या पिकत घालायचं नियोजन करून घेतलं आणि पेंडा आतरून सगळ्या कायऱ्या पिकायला घातल्या. कायऱ्या कुठे पिकाय घालीत नाही तर मागून लगेच आरडाय सुरुवात झाली. सगळं आबाळ भरून आलं. म्हणलं पाऊस 100% येणार. म्हणून मग पहिल्यांदा वळई झाकून घेतली. त्याच्यानंतर मुक्त गोट्यात पांगलेलं सगळं शान 2 ठिकाणी वडून घेतलं. पावसाचं वातावरण दिसलं की ही आदत मायभूती असतीच. आणि मग जे पाऊस यायला लागला ते गोट्यात नुसतं पाणी झालं. बरं झालं सगळं शान 2 ठिकाणी वडून ठेवलं होतं, नाही तर अर्ध निम्म वाहूनच गेलं असतं. संध्याकाळी पाऊस संपल्यावरती असलं क्वालिटी वातावरण झालं होतं का नादच नाही. मग तुम्ही घेतलाय का नाही अशा पावसानंतरच्या व्ह्यूजचा आनंद? कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.